असे कितीतरी असे किती तुम्हाला काही शांत बसवतच नाही काय काय? हा ओरिगामीचा छंद लागला कुठनं म्हणजे? हा म्हणजे एक मला एका माझ्या मित्राने जपानचा त्याचा पेन फ्रेंड होता, त्यांनी असं एक छोटंसं एक पक्षी पाठवला होता, तो मला दिला. तो म्हणला तुला आवड आहे तर हा घे. मग मी तो उलगडला आणि त्या घड्यात अशा घालून तो मी करायला लागलो. आणि मग मला एक पुस्तक मिळालं आणि मग मी करायला लागलो. आणि मग त्या आमच्या तिथे एक इंदुताई टिळक म्हणून होत्या, त्या ओरिगामीचा खूप करायच्या, प्रदर्शन करायच्या. मग ते म्हटलं अरे वा चांगलं केलं की ला ठेव प्रदर्शनात. आणि तिथे योगायोगाने कासे गुरुजी म्हणून साबुरो कासे जपानी एक आले आणि ते प्रवास करून आले होते. आणि त्यांनी ते संबंध प्रत्येक आंधळे होते, ते प्रत्येक असं चाचपत त्यांनी गुड गुड असं करत. आणि त्यांचा स्पर्श झाला मला आणि माझं सगळं बदललं. म्हणजे त्यांचे 2 डोळे नव्हते त्यांचा, पण हात म्हणजे त्यांचे डोळे होते. कसा संबंध आहे, कागद एका बाजूनी कलर्ड असतो एका बाजूनी पांढरा असतो ओरिगामीचा. आम्हाला कधी डोळे मिटून ओळखता आला नाही कुठली बाजू कुठली, पण ते असं घेताना लगेच कलर इनसाईड असं करून घ्यायचे. आणि ते आम्ही त्यांना जेवायला नेलं एका पुण्यातल्या हॉटेलमध्ये. थाळी वगैरे होती आणि चपाती त्यांनी घेतली की व्हॉट इज दिस, हे काय आहे. आम्ही त्यांना एक्सप्लेन करेपर्यंत त्यांनी त्याचं फुल तयार केलं होतं. म्हणजे इतका माणूस त्याच्यामध्ये बुडलेला. आणि सगळ्या अपंग अंध यांना जगभरात शिकवत ते भारतात आले होते. आणि प्रत्येक देशामधले काहीतरी सिम्बॉल करायचे. ते बांगलादेशून आले ते म्हणून तिथं हाताने रिक्षा ओढणारा माणूस त्यांनी केला होता. कसा त्यांनी पाहिला असेल, कसा त्यांनी स्पर्श केला असेल, त्याचं डायमेन्शन. पण तो माणूस विलक्षण होता. म्हणून त्या माणसाच्या सारखा निगर्वी माणूस, त्यासारखा हात चालता माणूस हा मला पाहायला मिळाला. आणि मला ओरिगामीची मजा कळली. मग ती नुसती भूमिती नाही, ती कसली अचिव्हमेंट नाही, ते करायचे आणि वाटायचे. आणि तसा मी माझ्या जीवनामध्ये मी करत आलो. जाईल तिथे ओरिगामी करून देऊन टाकायची. आणि त्यामुळे जो काही आनंद निर्माण होतो की पूछो मत. असं मी एकदा मतिमंद मुलांच्या शाळेत गेलो होतो आणि तिथे तर काय त्या मुलांना काहीच येत नव्हतं. म्हणजे चौकोनात त्रिकोण घालायचा आणि ते काय चाललं होतं, लाळ काय गळत होती. आणि त्या बाई म्हणाल्या की तुम्ही आमच्या मुलांना काहीतरी करून दाखवा. मला वाटलं की अरे बापरे, आता काय करून दाखवणार आहे ना. पण म्हटलं चला घेऊ चॅलेंज. आणि मग मी करायला सुरुवात केली. पक्षी असा हे करतोय, मग त्यांच्या डोक्यावर बसवल्यावर ते खदाखदा हसायला लागले. मग चोच उघडणारा हे करणारा. मग बोट मी एकाचं पोट करायला सांगितलं आणि ते पकडलं. मग प्रत्येकाची बोटं पुढे. मग रुमालाचं उंदीर तो टुनकण उडी मारून पडल्यावर जो काही हास्याचा स्फोट. तर ते सगळं झाल्यावर मला बाई म्हणाल्या की आज तुम्ही आम्हाला शिकवलं, ही मुलं एवढी हसू शकतात हे पहिल्यांदाच पाहतोय आम्ही. क्या बात आहे. आणखीन काय देऊ शकतो आपण. म्हणजे अगदी मुलगा असो किंवा म्हातारा असो, त्या सगळ्यांना वेड लावू शकतो अशी कला आहे. आणि त्याचा कागद हा फक्त त्याचं एक रॉ मटेरियल आहे. म्हणून आम्हाला असं हे ओरिगामीने वेडच केलेलं आहे. अमोलजी, बोरिवलीहून अभिजित दिवाडकर असं लिहितात की अमोल गुप्ते स्वतःच्या अभिनयाबद्दल गंभीर नाही हे त्यांना खूपतं. कारण तुमचा अभिनय त्यांनी कमिनेमध्ये बघितला आणि तुम्ही खूप चांगले अभिनेते आहात. मग तुम्ही अभिनय का करत नाही? खूप करतो ना मी, करतो. अभिनय चालू आहे. कारण कमिनेमध्ये पाहिलं तुम्ही मला. एक दुसरं एक भेजा फ्राय 2, भेजा फ्राय मसाला येत आहे. अच्छा. ओबामा पाहिलं. हो, ओबामा बरोबर. उरुमी नावाचं एक मल्याळी चित्रपट आहे संतोष शिवनचं, जे फार फार हिट झालं इथे. मागच्या आठवड्यात रिलीज झालं तिरुवनंतपुरममध्ये, म्हणजे केरळमध्ये. त्यात एक मोठी भूमिका केली. ते फार हिट झालं. मला मल्याळी येत नाही, मी 1 2 3 4च करत होतो त्यात. 1 2 3 4. पण हावभाव, कारण संतोष शिवन जो मित्र आहे माझा, तो म्हणाला आय एम नॉट मेकिंग अ मलयालम फिल्म, आय एम मेकिंग अ फिल्म. आय एम अ film director, not a Malayalam film director. Language is Malayalam, but I want your presence in the film. मी गेलो. I did that job. स्वतःच्या चित्रपटात आहे मी, स्टॅनली का डब्बामध्ये. तर असं करतो. एक 6-8 दिवस आय कॅन स्पेअर फॉर अ रोल. पण ह्याहून अधिक मग आय गेट टू सिरियस. मग पर्पज दूर होईल. आता 1-2च गोष्टी तुमच्याबद्दल खुपणाऱ्या मिळालेल्या आहेत खूप. हे झालंय बरं का. अरे वा. हा. तरी तो कागद किरपिळा आहे, पण तरी त्याला ऍक्शन आहे बघा. सर तुम्ही या आमच्या बरोबर, आमच्या मुलात बसायला या प्लीज. तुमच्याबद्दलचं खुपणं म्हणजे
युक्रांद म्हणजेच युवक क्रांती दल या एकेकाळच्या तरुणांच्या आदर्श संघटनेला लव्ह मॅरेज जमवण्याची संघटना असा आरोप होतो. चांगला आहे की आरोप काय आरोप नाही, आमच्या बाजूने निकाल लागला. कारण तरुणींना एकत्र येण्याची जिथे जिथे संधी मिळेल अशा रीतीने तिथे लग्न जमणारे साहजिकच आहे ना. त्यामुळे त्याच्यात हे कसं आणि चांगल्या म्हणजे आता माझी सुनंदाची गाठ पडली ती मेडिकलला आणि नंतर ती पण युक्रांतमध्ये आली. पण मग आता सुनंदा मला भेटली नसती तर माझ्या जीवनात काय अर्थ आला असता का, किंवा मला तिने घडवलं नसतं तर मी काय असतो, हा मला नेहमी प्रश्न पडतो. बरं, तुमच्या दोन्ही मुलींना चं शिक्षण हे महापालिकेच्या शाळेत झालं. अधिक मी तुमचा मागे एकदा ज्यावेळेला एक इंटरव्ह्यू ऐकलेला होता स्वतः, त्यावेळेला मला असं आठवतं तुम्ही म्हटलं होतं की जर का नाही शिकली मुलं तर ज्यावेळेला त्यांनी शाळेत जायला नको म्हटलं असतं तर नका जाऊ शाळेत म्हणून सांगितलं असतं, आणि ज्यावेळेला त्यांनी सांगितलं असतं की शाळेत जायचं तेव्हा त्यांना शाळेत घातलं असतं. असे तुमचे एकदम काय म्हणतात विचार. हो हो जरासे. तर हे खुपतात का त्यांना किंवा नाही नाही नाही, त्यांना विचारलं आज किती जणांनी विचारलं असेल आतापर्यंत. ते म्हणले नाही नाही, आम्ही त्या कॉर्पोरेशन शाळेत होतो, इथे आम्हाला खूप शिकायला मिळालं. कारण ते पाठ्यपुस्तक आणखीन हे ते एवढं शिकायचं नसतं. या समयात गरीब लोक आहेत आणि त्यांच्याशी मैत्री होऊ शकते. त्यांच्या घरी माझ्या मुली जात होत्या, त्या झोपडीमध्ये राहू शकत होत्या, हे मला जास्त चांगलं वाटतं. आणि म्हणून हे जे संबंध आपल्यापुरतं पाहणं आणि आपली पोरं मोठी होणं आणि त्यांना एवढाले पगार मिळणं आणि ते मोठ्या फ्लॅटमध्ये, ह्याला मी नाहीच म्हणत. तो माणूस म्हणून कसा आहे, तो दुसऱ्याच्या जीवनात काही सहभाग घेतो का, तर त्या दृष्टीने आमचा हा प्रयोग चांगला होता. एक तर मला मराठी माध्यमात घालायचं होतं, कारण आपली भाषा मराठी, आपली मराठी पुस्तकं आपल्या मुली वाचू शकल्या पाहिजेत, तरच त्यांना संस्कृतीचा स्पर्श मिळेल, असं मला वाटलं. आणि नंतर कुठे घालायचं तर आपण मध्यमवर्ग आपली सुटका करून घेतो. आपल्यासाठी चांगल्या शाळा, चांगली हॉस्पिटल्स आणि त्यांच्यासाठी जनरल हॉस्पिटल, जिथे कुठे शिक्षकच नाहीत बरेचसे, तिथे अशा शाळा म्हटलं तिथे आपण घालायचं. पण मग त्या मुली ज्यावेळेला खाली खेळत असतील, आजूबाजूच्या तुमच्या म्हणल्याप्रमाणे मध्यमवर्गीयामधले इतर त्यांच्या मैत्रिणी सांगत असतील, इंग्लिशमधनं बोलत असतील, तर त्यावेळेला कुठे न्यूनगंड तयार होईल अशी भीती नाही वाटली? हो, ते शेजारच्या त्या कॉन्व्हेंटमध्ये जाणाऱ्या मुली आमच्याकडे कायम पडलेल्या असायच्या. कारण आमच्याकडे जो धुडगूस करायची परवानगी होती ती त्यांच्या घरात नव्हतीच. आणि बरेचशा गोष्टी अशा की आमच्या या शेजारी आम्हाला डॉक्टर्स होते, डॉक्टर कॉलनी होती ती, की तुमच्या त्या मुली त्या कुठल्या त्या सगळ्या घाणेरड्या मुलींच्या बरोबर असतात आणि त्यांचे केसात त्या उवा जातील. आणि मग त्यांना उलट होतं की ह्या वरिष्ठ सगळ्या कॉन्व्हेंटमधल्या मुली अशा खाजवत असायच्या. आणि ह्या झोपडपट्टीतल्या मुलींच्या डोक्यात उवाच नाही. मी म्हटली काय भानगड आहे. मग मी एकदा सोडायला गेलो होतो आमच्या पोरींना त्या झोपडपट्टीमध्ये, तर दारादारामध्ये आया पोरींच्या उवा काढण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम करत बसलेल्या. म्हणजे हा जो भाग आहे ना की एखादा प्रश्न ऍड्रेसच करायचा नाही, तो दाबून टाकायचा, ही आपली मध्यमवर्गीय वृत्ती आहे. त्यामुळे त्या ट्रॅपमध्ये त्या सापडल्या नाहीत. मग त्या काळात आमची जी सर्जरी झाल्या, कोणाच्या घरच्या, कोणाच्या माझ्या सुद्धा, टॉन्सिल्स मुली, सगळं आम्ही जनरल हॉस्पिटलमध्येच काढली. म्हटलं काय जिथं गरीब तिथे आपण, आणि त्याचा आम्हाला फायदा झाला. आज आमची मुलगी मुक्ता आहे, ती मुक्तांगण चालवते सगळं. त्यामुळे ती गरिबांची किंवा सर्व पेशंटची ज्या रीतीने रिलेट होऊ शकते, ते सगळे माणसं तिला ताई मानतात, थोरली बहीण मानतात. आणि हे असं भाग्य मिळणं हे किती चांगले. धाकट्या मुलीला फिट येण्याचा त्रास होता, त्याच्यामध्ये ती सुद्धा इतकी शहाणी होती, की शहाणी आहे आज, की फिट येणं माझ्या हातात नाही, पण 2 फीट मधला काळ माझ्या हातात आहे, तेव्हा मी चांगला काहीतरी करेन असं म्हणायची. गाणं शिकली, काय काय शिकली ती. आणि हा जो ह्या आपत्तीमधनं जे शहाणपण येतं ना, त्याची काही चव वेगळीच असते. म्हणजे त्याला या भ्रामक रीतीने तुम्ही काहीतरी सुविचार शिकवता, त्याला काही अर्थच नाहीये. पण जेव्हा स्वतःच्या अनुभवातनं माणूस जेव्हा शिकतो तेव्हा ते खरं. अशा त्या 2 मुली आहेत आमच्या. बरं, हा आमच्या प्रेक्षकांचा लाडका सेगमेंट आहे, कारण ह्या 3ऱ्या सेगमेंटमध्ये आम्ही तुमच्याशी गप्पा मारून झाल्यानंतर, आमचं खूपडं सांगून झाल्यानंतर आमचा गायक जयदीप हा तुमच्यावरती पॅरडी सॉन्ग इथे पेश करतो. देखो देखो क्या ये लोग हैं, जादूगर है ये, बड़े कोई सॉलिड है ये, दाढ़ी वाले, देखकर इन्हें तुम डरो नहीं, ये हम जैसे भोले हैं, बच्चों सा दिल भी है, जैसे है दोस्त ये अपने,
मिलने इनको आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ, चलो 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 नए ख्वाब बुन ले। हे 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 पण हे दाढीवाले बरोबर आहे तुम्ही, म्हणजे या क्षेत्रात आल्यानंतर दाढी करायला वेळ मिळत नाही का म्हणजे? हा, म्हणजे वेळेपेक्षा सुद्धा कंटाळा येतो ना एरवी सारखा. रोज बरं एकदा केली की रोजच करायला पाहिजे. नाही तर लोक विचारतात का काय झालं, काय मर्तिक वगैरे, काय मयत झाली का काय घरी. त्यापेक्षा ती भानगडच नको ना. हे एक बरं आहे बाबा. पण माझी काढलेली दाढी पण लोकांना खुपते आणि वाढलेली पण खुपते, काय कळ. माझ्या दाढीबद्दल फारच म्हणजे लोकांना फार आहे. गुप्ते तिथे दाढी खुपते.